संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये धुळ्यातील अर्धे बुद्रुक गावाला प्रथम आणि चौथगाव या ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार, तर शेलबारी ग्रामपंचायत तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली। चंद्रपूरमधील वाघ महाराष्ट्रातील इतर व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करावे, माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। तर चंद्रपूरमध्ये गेल्या 9 दिवसात वाघांच्या 4 शेतकऱ्यांचा मृत्यू। पुण्याच्या मनसर वनपरिक्षेत्रातील 50 गावात 250 ते 300 बिबट्यांचा वावर। भर दिवसा बिबट्यांचा वावर असल्यानं गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। बिबटे पकडण्यासाठी फक्त 20 पिंजरे असल्यानं पिंजरे वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी। नाशकातून आलेल्या आदिवासी रोजंदारी संघटनांचा मोर्चा ठाण्यात अडवला। आश्रमशाळांच्या खासगीकरणाविरोधात राजभवनच्या दिशेने निघाला होता मोर्चा। राजभवनकडे जाऊ, आझाद मैदानावर नाही, आंदोलकांच्या भूमिकेमुळे ठाण्यामध्ये मोठा गोंधळ। अहिल्यानगरच्या लोणीमध्ये तरुणाची आत्महत्या, मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप। तर मृताच्या नातेवाईकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्याची मागणी। नंदुरबारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षकांची पदं रिक्त, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम। 1ली ते 4थीसाठी एकत्र शिक्षक असल्यानं शिक्षकावरती मोठा कामाचा ताण। तर तात्काळ रिक्त पदं भरा, ग्रामस्थांसह शिक्षकांची मागणी। छत्रपती संभाजीनगरच्या चिखलठाणा एमआयडीसी परिसरातील कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा। कॉल सेंटरमधून अमेरिकेसह युरोपियन देशांमधील नागरिकांची आर्थिक फसवणूक। या कॉल सेंटरमध्ये 150 ते 200 तरुण काम करत असल्याची माहिती। भिवंडीमध्ये 65 वर्षीय वृद्ध महिलेची अत्याचारानंतर दगडानं ठेचून हत्या। शेतात कामासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची हत्या केल्याची घटना। गणेशपुरी पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू। रायगडच्या नागोठणीमध्ये जैन धर्मशाळेमध्ये पुजाऱ्याची आत्महत्या। आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला।